श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी STP प्लांट सोबत इतर काही महत्त्वाचे निर्णय झाले असल्याचं आज पत्रकार परिषदेत सांगितलंय की आमचा जे प्लॅन आहे गोदावरी प्रदूषण कमी करण्याचा, त्याच्यात 9 नवीन STP किंवा रिडेव्हलप करायचे आहे STP आपल्याला शहरात. तसेच जे पेरी अर्बन एरिया आहे, जसा जे NMRDची हद्दीत येते, तिथे पण आता भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे. तर तिथे पण आता STP प्लांटची गरज आहे. तर ते पण आपले NMCचे STP प्लांटशी लिंक करून तो नेटवर्क आपल्याला पूर्ण नेटवर्क आणि STP प्लांट्स ते तयार करायचे आहे. त्यासाठी जे निधीची मागणी आहे पहिल्या टप्प्याची आमची ती 1800 कोटीची आहे आणि ते वेगवेगळे फंडातून आम्ही करणार आहोत. अमृतमध्ये पण आम्ही प्रपोजल तसा दिलेला आहे. त्याची मीटिंग होईल आता स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची मीटिंग असते त्याच्यात होईल तो. तसेच नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन NRCD जे आहे, तर त्यांच्याकडे पण आमचे प्रस्ताव गेलेले आहे STP बाबतचे. तर तिथून आता नमामि गोदामध्ये जे प्रस्तावित केले होते, तर तिथून पण मंजुरी येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर. तर ते जर मंजुरी आली तर इमिजिएटली आपलं काम सुरू होईल, कारण की आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. तसा जर पाहिला कुंभ आता 2-2.5 वर्षच राहिले फक्त. तर त्याच्यात हे काम मंजूर पण करून घ्यायचे आहे आणि नंतर इम्प्लिमेंट पण करायचे, ज्याला कमीत कमी 2 वर्ष लागतात एक STP प्लांट बांधायला. तर त्याच पद्धतीने मग जसं वेळ कमी आहे त्याच पद्धतीने आता फॉलोअप पण खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही चालू केलेलं आहे की ते लवकरात लवकर मंजुरी व्हावी आपला म्हणजे सेंटरकडून किंवा स्टेटकडून. आणि त्यांच्याकडून पण आम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल्स तसे मिळाले आहे की प्रपोजल्स जे आहे आमचे ते सगळे स्क्रुटिनाइज तसे करताय आणि ते बरोबर आहे. आता ते पण होईल. येणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहरातील गोदावरी स्वच्छ करणार असल्याचं देखील यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक.